सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले स्वागत करीत आहे। बंधू आणि बहिणींनो, मित्रांनो, मी या व्हिडिओच्या अगोदर जो व्हिडिओ बनवला होता रिडल्स इन हिंदुइझम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाच्या संदर्भामध्ये, आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळेला ज्यांनी कोणी विरोध केला आणि जे बाबासाहेबांचा ग्रंथ आहे तो ग्रंथ संपूर्ण जसाचा तसा छापण्यासाठी जे उग्र आंदोलन झालं, आंबेडकरांनी जे उग्र आंदोलन केलं आणि आझाद मैदानामध्ये 1987 साली जो मोर्चा झाला त्या संदर्भामध्ये मी या अगोदरचा व्हिडिओ बनवलेला होता, आणि त्यापुढील व्हिडिओ देखील आज मी रिडल्स इन हिंदुइझम म्हणजे हिंदू धर्मातील कोडे हा जो बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला होता त्या संदर्भात हा आजचा देखील व्हिडिओ मी बनवत आहे। खरं म्हणजे त्यावेळेला मी आपणास सांगितलं होतं की महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या बाबासाहेबांच्या ग्रंथ जे, आणि हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला जो विरोध झाला होता आणि त्या विरोधाला प्रतिवाद करण्यासाठी आंबेडकर अनुयायी जे पुढे आले होते आणि त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने त्या गोष्टीचं सर्वांना विवेचन केले व एक प्रचंड मोर्चा झाला होता। त्याच्यामध्ये मी काही महनीय व्यक्तींची नावं घेतली होती, परंतु आणखीनही काही लोकांची, काही नेते मंडळीची नावं त्यामध्ये राहून गेली होती, आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ आज परत बनवतो आहे। खरं म्हणजे त्या जो आझाद मैदानामध्ये जो रिडल्सच्या संदर्भात जो मोर्चा झाला होता त्या मोर्चाचं नेतृत्व माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी केले, आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व या समाजामध्ये पुढे आले व पुढे आज तागायत प्रकाश आंबेडकर हे पुरं भारतभर त्यांचं नाव झालेलं आहे, आणि राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये तेव्हापासूनच बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर हे यांचं नेतृत्व सिद्ध झालेलं आहे। तेव्हा त्या रिडल्सच्या ज्या प्रकरण झालं होतं त्या मोर्चा आणि त्या होणाऱ्या त्यावेळच्या सभा परिषदा या सर्वांचं नेतृत्व केलं होतं प्रकाश आंबेडकर यांनी, आणि तेव्हापासून प्रकाश आंबेडकर साहेब हे त्यांचं नेतृत्व सिद्ध झालं। आणि आणखीन त्या आंदोलनामध्ये जे नेते मंडळी सामील होते त्यांची देखील आठवण काढणं हे गरजेचं आहे। तेव्हा या ठिकाणी मी आपणास सांगतो की प्राध्यापक अरुण कांबळे हे मराठीचे प्राध्यापक होते, आणि ते प्राध्यापक अरुण कांबळे त्यावेळेला काही मराठी मॅगझिन चालत होते, आणि प्राध्यापक अरुण कांबळेने देखील या रिडल्स इन हिंदुइझम या संदर्भामध्ये त्यांच्या मॅगझिनमध्ये, त्यांच्या मराठी मॅगझिनमध्ये, मासिकांमध्ये त्यांनी या गोष्टीचा चांगला प्रतिवाद केला होता की ज्यांनी विरोध केला होता या पुस्तक छापण्याच्या संदर्भामध्ये, दुर्गा भागवत असेल किंवा त्यावेळचे शिवसेना किंवा राष्ट्रीय संघ आणि अशा हिंदू संघटनांनी जो विरोध केला होता त्याला बौद्धिक प्रतिवाद करण्यासाठी प्राध्यापक अरुण कांबळे यांनी देखील चांगल्या प्रकारचं लिखाण केलं होतं। दुसरे एक प्रसिद्ध साहित्यिक जवी पवार, जे दलित पॅंथरचे संस्थापक सदस्यापैकी एक आहेत, ते जवी पवार यांनी देखील त्या मोर्चामध्ये आणि त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांनी या समर्थनार्थ चांगल्या पद्धतीने त्यावेळेला काम केलं होतं, ते जवी पवार साहेब। दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष माईसाहेब आंबेडकर त्या आंदोलनामध्ये सामील झाल्या होत्या, आणि आणखीन मुंबईची आपल्याला नाव घ्यायला लागतील, सुमंतराव गायकवाड आहेत, दयानंद म्हस्के आहेत, या सर्वांनी या आंदोलनामध्ये परिश्रम घेतले होते, आणि त्याच्यामुळं एक 10 लाखाच्या पुढील मोर्चा आपण मुंबईमध्ये त्यावेळेला आंबेडकर अनुयायी काढू शकले होते। मराठवाड्यामधून देखील लाखो लोक या मुंबईच्या मोर्चामध्ये सामील झाले होते। तर मराठवाड्यामध्ये गंगाधर गाडे, प्रीतम कुमार सेगावकर, TM कांबळे असे मान्यवर त्यावेळचे दलित पॅंथरचे नेते यांनी देखील आपले लाखो बाबासाहेबांचे अनुयायी घेऊन ते मुंबईमध्ये आले होते। तेव्हा त्यांचे देखील या ठिकाणी आपल्याला आठवण काढणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा
या संदर्भामध्ये विरोध झाला, मोर्चा निघाला, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु शेवट असा झाला की आपल्याला या ठिकाणी सांगायला मला आवडेल की प्रत्यक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मी अनेक वेळेला खाजगीमध्ये ऐकलेले आहे, नामदेव ढसाळ, भाई संगारे अशा मोठ्या मोठ्या नेत्यांच्या तोंडून, की बाळासाहेब ठाकरे हे फार मोठ्या मनाची व्यक्ती होत्या आणि अत्यंत म्हणजे माणुसकी आणि मैत्री जपणारे असे बाळासाहेब ठाकरे हे खूप म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचे ते ग्रस्त होते. तर त्यांनी त्यावेळेला जसं नामांतराच्या संदर्भात देखील त्यांनी त्यावेळेला तोडगा काढला नामविस्तार करून, तसंच या रिडल्स इन हिंदुइझम हा जो त्यावेळेला वाद निर्माण झाला होता आणि पुस्तक छापण्याला काही लोकांनी विरोध केला होता किंवा त्या संदर्भामध्ये त्या ग्रंथामध्ये असणारे राम किंवा कृष्ण म्हणजे रामायण आणि महाभारतातील महानायक राम आणि कृष्ण या संदर्भात बाबासाहेबांनी अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने चिकित्सापूर्वक जे लिखाण केलेले आहे ते लिखाणाच्या संदर्भामध्ये हे प्रकरण काढून टाका अशा पद्धतीने त्यावेळेला हिंदुत्व संघटनांनी मागणी केली होती. आणि आंबेडकर यांचं म्हणणं होतं की बाबासाहेबांनी लिखाण केले त्याच्यात एकही शब्द कमी होता कामा नये अशा पद्धतीने आंबेडकर यांनी भूमिका घेतली होती. तेव्हा शेवटी बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री, त्यावेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे शंकरराव चव्हाण, तेव्हा बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब आणि आपल्याला सांगतो की रासू गवई साहेब, नामदेव ढसाळ, भाई संगारे हे खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे एकदम जवळचे मित्र होते. त्यांच्याशी चांगले संबंध होते. तेव्हा रासू गवई साहेब, माईसाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, भाई संगारे, नामदेव ढसाळ अशा सर्व मंडळींनी एकत्र बसून त्यामध्ये त्यांनी तोडगा काढला. त्यावेळेला असं ठरलं की फक्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ज्या ग्रंथाचे प्रकाशन होते त्या ग्रंथामध्ये आपण तरटीप लिहा की महाराष्ट्र शासन लेखकाच्या सर्व मताशी सहमतच आहे असं नाही, अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक तरटीप टाका व या संपूर्ण ग्रंथाचं प्रकाशन करा अशा पद्धतीची भूमिका बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शंकरराव चव्हाण यांनी घेतल्यामुळे आणि सर्व आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनी मान्यता दिल्यामुळे तशा पद्धतीने नंतर हा रिडल्स इन हिंदुइझम हा ग्रंथ छापला गेला. हा खरं म्हणजे इतिहास आहे. आणि या संदर्भामध्ये आता या ठिकाणी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे आपल्या आता 75 वर्ष झालेत आपल्या संविधानाला, त्या 75 वर्षाच्या निमित्ताने संविधानाच्या संदर्भात संपूर्ण भारतभर चर्चा चालू आहे. तर त्यावेळेला देखील कुणी विरोध केला असे काँग्रेसवाले सांगतात किंवा कुणी पाठिंबा दिला ही आता चर्चा आपण ऐकतो. तसंच 1987 सालात देखील अशीच घटना घडली होती बाबासाहेबांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी. तेव्हा हा विरोध लोकशाहीच्या माध्यमातून विरोध होणार किंवा त्याला प्रतिवाद केला जाईल हे लोकशाहीच्या माध्यमातून होत राहते. परंतु या ठिकाणी सामंजस्यपूर्वक आणि बुद्धिचातुर्याने आणि तर्कसंगत चर्चा होऊन आपण आपले म्हणणं मांडलं पाहिजे. आणि यासाठी मी आपल्याला या ठिकाणी हा छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे की मागील इतिहासातल्या काही गोष्टी आपल्याला माहीत झाल्या पाहिजेत, म्हणून हा छोटासा इतिहास मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेला आहे. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा आणि या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा एवढं या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. आणि या पुढील काळामध्ये जी काही आंदोलनं होतील त्या आंदोलनामध्ये आंबेडकर अनुयायांनी अत्यंत शांततापूर्वक कायदेशीर पद्धतीने आंदोलन करावे, सत्याग्रह करावेत, जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे सरकारी नुकसान होणार नाही. अशा पद्धतीने यापुढील आंदोलनं ही आंबेडकर अनुयायांनी करणं गरजेचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आता आपल्याला मेंदूची मशागत लोकांच्या करावं लागणार आहे. तेव्हा अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने शांततेच्या मार्गाने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व लोकांना समजावून सांगावयाच लागणार आहे. तेव्हा या पुढील काळात देखील आपण बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे जे कार्य आहे ते लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी अत्यंत व्यवस्थित मार्गाने, शांततेच्या मार्गाने
आपल्याला वाटचाल करावं लागेल अशा पद्धतीची विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.